श्री स्वामी समर्थ. नमस्कार. बऱ्याचदा माझ्याकडे कुंडली दाखवण्यासाठी जे लोक येतात त्यांच्याकडून मला असे प्रश्न येतात की स्वप्न वाईट पडतात आणि त्या स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती त्यांना मारायला आली अशी स्वप्न पडतात किंवा सर्पहत्या केलेली स्वप्न पडतात. म्हणजे साप स्वप्नामध्ये येणं किंवा त्या सापाला मारलेलं आहे अशी स्वप्न येतात. तर त्या स्वप्नांना लोक घाबरत असतात. म्हणजे काय असेल स्वप्न, मग काहीतरी घडणार आहे का पुढे, मग असं मला का पडलं असेल स्वप्न, असं ह्या विषयाने अशी चिंता करू लागतात आणि टेन्शन घेतात. टेन्शन म्हणजे असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखा विषय होतो की का असं होतंय. मग कुठल्या तरी गुरुजींना भेटा, ज्योतिषांना भेटा असं त्यांना वाटत असतं. तर त्या गोष्टीमध्ये घाबरून जाऊ नका. कारण ज्या वेळेला सर्पहत्या करतोय किंवा सर्पहत्या केलेली आहे किंवा आपण एखाद्या सापाला स्वप्नामध्ये मारलेलं आहे अशी स्वप्न ज्यावेळेला पडतात त्यावेळेला आपलं अधिपत्य त्या सापावरती झालेलं असतं. त्यामुळे शत्रूवरती विजय प्राप्त होणे असा त्याचं संकेत असतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. कारण घाबरल्यामुळे काय होतं की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सुरू होतो आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही परत त्या गोष्टीमध्ये अडचणीत यायला चालू होतात. कारण तुमचं मन तिथं काय करतं की ठरवतं, स्वतःच ठरवतं की मला कुठेतरी अडचण येणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. कारण पुढे काहीही असं अनिष्ट कार्य घडणार नसतं. फक्त सापांची स्वप्न वेगवेगळ्या पद्धतीची असू शकतात. कुंडलीवरून त्यामध्ये आपल्याला निष्कर्ष लावू शकतो आपण. पण अशा स्वप्नामध्ये म्हणजे सर्पहत्या केलेली आहे किंवा हे अशा स्वप्नामध्ये घाबरून जाऊ नका. त्याची वेगळे संकेत असू शकतात किंवा त्रास होणार असेल तर ते वेगळ्या पद्धतीची स्वप्न असू शकतात. तर ते तुम्ही ह्या स्वप्नाला घाबरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या अधिकृत YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून मी काय करत असतो की तुम्हाला काही त्रास असतील, संकट असतील, अडचणी असतील किंवा काही दोष असतील तर ते जास्तीत जास्ती करून माझे प्रयत्न कुठे असतात की घरगुती उपायावरून तुम्हाला ते त्यातून बाहेर कसं निघता येईल ह्याचे प्रयत्न माझे जास्त असतात. त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पहिल्यांदा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल. त्यामुळे तुम्हाला कुठेही पैसे खर्च करायची गरज लागणार नाही. घरगुती उपायावरून तुम्ही त्यातून सहजपणे बाहेर येऊ शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.